हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण BMS साठी तुम्हाला किती मार्क लागतात, कमीत कमी किती मार्क लागतात नीटमध्ये, तर तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण टॉप मोस्ट गव्हर्नमेंट कॉलेज, त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेज इंडियामधले जे आयुषची जे काउन्सिलिंग चालू आहे आता, तर त्या आधारित आपण आज माहिती घेणार आहोत. तर आधी आपण जे आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज तुम्हाला किती मार्क लागणार आहे बघा. जनरल कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुम्हाला 500 ते 530 पर्यंत जे आहे मार्क लागतात आणि प्रायव्हेटमध्ये 300 ते 400 पर्यंत तुम्हाला मार्क लागतात. त्याच्यानंतर ओबीसी मध्ये तुम्ही आलात तर गव्हर्नमेंटमध्ये 520 पर्यंत तुम्हाला मार्क लागतात, 480 ते 520. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजमध्ये 280 ते 400 मार्क जरी असले तुम्हाला तर ऍडमिशन होऊन जातं. त्याच्यानंतर एससी मध्ये 420 ते 460 असले तरी तुमचा जे आहे ऍडमिशन होऊन जातं. त्याच्यानंतर प्रायव्हेटमध्ये त्याच्यापेक्षा कमी 250 ते 380 पर्यंत तुम्हाला मार्क असले पाहिजे टॉप कॉलेजेसमध्ये. ओके. त्याच्यानंतर एस चे जे कॅटेगरी आहे 380 ते 420 पर्यंत त्यांना मार्क असले तर त्यांचं पण ऍडमिशन होऊन जातं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर 230 ते 350 पर्यंत प्रायव्हेट कॉलेजमध्ये पाहिजे तुम्हाला. ईडब्ल्यूएस साठी बघा 400 480 ते 520 मार्क तुम्हाला पाहिजे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये गेला तुम्ही तर तुम्हाला 280 ते 400 पर्यंत तुम्हाला मार्क पाहिजे. टॉप कॉलेज जे टॉप कॉलेजेस आहे त्याची मी तुम्हाला जे आहे कट ऑफ सांगतो आणि तसं तुम्हाला म्हणजे 250च्या वर जरी मार्क असले तर तुमचं ऍडमिशन होऊन जातो BMS ला. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण टॉप गव्हर्नमेंट BMS कॉलेज हायर कट ऑफ म्हणजे 500च्या वर तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही या कॉलेजला अप्लाय करू शकतात. आता जे आयुषचे जे काउन्सिलिंग चालू आहे तर हे तुम्ही नाव टाकू शकतात. ओके. हे टॉप कॉलेजेस आहे इंडियामधले. गव्हर्नमेंट आयुर्वेदा कॉलेज थिरुवनंतपुरम हे जे आहे केरळाचा कॉलेज आहे बघा, गव्हर्नमेंट आहे आणि इथे फीज वगैरे किती असते ते पण मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. ओके. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग अँड रिसर्च इन आयुर्वेदा जामनगर मध्ये आहे बघा हे कॉलेज, गुजरातमध्ये. तर गव्हर्नमेंट कॉलेज हे पण तुम्हाला जर 500च्या वर जर मार्क असेल तर तुम्ही इथे जे आहे अप्लाय करू शकतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा जयपूर राजस्थानचं कॉलेज आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज बँगलोर कर्नाटकामध्ये आहे बघा. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज गुवाहाटी आसाम मध्ये आहे. राजीव गांधी गव्हर्नमेंट PG आयुर्वेदिक कॉलेज पापरोला, तर हिमाचल प्रदेशमध्ये जे आहे हे कॉलेज आहे. अशा प्रकारे हे टॉप कॉलेज आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या इंडियामधले. ओके. त्याच्यानंतर टॉप प्रायव्हेट आणि डीम BMS कॉलेज बघूया आपण. तुम्हाला जर 250 पेक्षा म्हणजे 250 जरी मार्क असेल तुम्हाला तर तुम्ही इथे अप्लाय करू शकतात. ओके. तर DY पाटील आयुर्वेद कॉलेज हे पुण्याचं आहे, आपल्या सगळ्याला माहिती आहे. तुम्हाला 350च्या वर जरी तुम्हाला मार्क असेल तर इथे तुमचं ऍडमिशन होऊन जातो इझिली. त्याच्यानंतर श्री कॉलेज ऑफ आयुर्वेदा सायन्स रिसर्च बँगलोरमध्ये आहे. 300 मार्क तुम्हाला असेल तर तुमचं ऍडमिशन होऊन जातो इधर. पारुल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा गुजरातमध्ये आहे. 300 पेक्षा जास्त तुम्हाला मार्क पाहिजे. त्याच्यानंतर सुमातीभाई शाह आयुर्वेद महाविद्यालय पुण्यामध्ये आहे, तर 350 तुम्हाला मार्क तिथे पाहिजे. ज्युपिटर आयुर्वेद मेडिकल कॉलेज नागपूरचं आहे बघा. 300 प्लस तुम्हाला मार्क असेल तर तुम्ही इथे जे आहे अप्लाय करू शकतात. A&U तिबाई कॉलेज दिल्लीचा आहे, दिल्ली युनिव्हर्सिटी अफिलिएटेड आहे, तर 450 मार्क लागतात तुम्हाला इथे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फी स्ट्रक्चर किती असतो तुमचा बघा. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तुमचं ऍडमिशन झालं तर गव्हर्नमेंटचा जे आहे कट ऑफ पण हायच असतो, आपण आत्ताच बघितलं. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे 10 ते 50,000 रुपये फीज असते पर इयर. ओके. अॅन्युअल फीज आहे हे. ओके. त्याच्यानंतर प्रायव्हेट कॉलेजची फीज बघा 1.5 ते 3.5 लाख पर इयर असते प्रायव्हेट कॉलेज, आणि डीम युनिव्हर्सिटीचे जे आहे ते जास्त असते, 2 ते 6 लाख पर्यंत जे आहे फीज असते. ओके. पर इयरची फीज आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे फी स्ट्रक्चर, त्याच्यानंतर टॉप कॉलेजचा कट ऑफ किती जातो आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ किती असावं तुमचं ऍडमिशनसाठी टॉप कॉलेजमध्ये, तर हे आपण डिस्कस केलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो
आयुषचे जे आता काउन्सिलिंग चालू आहे, तर त्यामध्ये कोणकोणते गव्हर्नमेंट मध्ये तुम्हाला जर नंबर लावायचा असेल, तुम्हाला मार्क तेवढे असेल, तर तुम्ही आयुषची काउन्सिलिंग करू शकतात. गव्हर्नमेंट ॲडेड, सेंट्रल युनिव्हर्सिटी, नॅशनल इन्स्टिट्यूट आणि डीम आयुष युनिव्हर्सिटीज, हे पूर्ण भारतामध्ये जे आहे हे कॉलेजेस वगैरे, तर तुम्ही त्यामध्ये सहभागी होऊ शकतात. आता जे काउन्सिलिंग चालू आहे आणि प्रायव्हेट कॉलेज मध्ये तुम्हाला जायचं असेल, तर जे स्टेटची काउन्सिलिंग आहे, तर त्यामध्ये तुम्ही सहभागी होऊन ऍडमिशन घेऊ शकतात. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, नीट एक्झाम 2026 साठी आपल्याकडे संपूर्ण बॅच अवेलेबल आहे. त्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट कोर्स भेटणार आहे. त्यामध्ये लाईव्ह लेक्चर, नोट्स, एमसीक्यूज, टेस्ट सिरीज, हे सगळं काही तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्ये, त्याच्यानंतर आपल्या भाषामध्ये तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगणार आहे आम्ही. तर फीस फक्त 4,999 रुपये फीस आहे विद्यार्थी मित्रांनो. नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा, कारण की हे फीस खूपच कमी आहे आणि गरजू जे विद्यार्थी असतात, तर त्यांच्यासाठी आम्ही हे कोर्स जे आहे लॉन्च केलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तर जे आहे कोर्सला जॉईन करून तुमच्या प्रिपरेशनला स्टार्ट करा. थँक्यू, धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट